30च्या खाली आहे. आदर्श अवस्था 24, 30 पर्यंत चालते. पेपर गेला दुसरा पण पर्सेंटेज मध्ये हे आपल्याला वजन कमी करायचं आहे ना तर ते पर्सेंटेज मध्ये. आता पुढचं बघा विजरा काय, विजरा म्हणजे पोटाची चरबी, तर ती किती पाहिजे. आदर्श अवस्था 1 ते 6, पण 9.5 पर्यंत पण चालू शकते. आदर्श अवस्था किती 1 ते 6. अवघड पेपर पास, सगळ्यात अवघड पेपर विजरा काय. विजरा म्हणजे पोट, पोटातली चरबी परफेक्ट किती 1 ते 6च्या दरम्यान, म्हणजे 6च्या खाली, पण 9.5 पर्यंत पण जास्त आहे बाबा. 9.5 पर्यंत पण चालू शकते. लक्षात आलं. आता 10 ते 14.5 कोण आहे रिस्क मध्ये बघा. 10 ते 14.5 आणि 15च्या पुढे कोण आहे ते जर हात वर करा. तुमची मॅडम 7.5 आहे आणि तुमची एकदम परफेक्ट, आधी नाही एकदम मस्त. आता बघा 10 ते 14.5 रिस्क मध्ये आहे आणि 15च्या पुढे जे आहेत 15 किंवा 15च्या पुढे ते जास्त धोका आहे. बघा मी भीती घालणार नाही, जी सत्य परिस्थिती आहे ती स्वीकारायची, रिव्हर्स गेअर टाकायचा आणि उपाय सांगायचा. तर ही चरबी जी आहे ना तुम्हाला कुठलाही डॉक्टर सांगणार नाही. चेक पण करा, आतापर्यंत कधी चेक केली तर तुमचं बोलत म्हणजे सांगणार पण नाही. लक्षात आलं. आणि हे तुमची चरबी जी आहे की नाही, आता मला पाहिजे मॅडम 17.5 शक्ती कमी होत नाही होत, तर ती वाढताना एकदम वाढत नाही, कमी होताना होणार नाही. वाढताना सुद्धा बरोबर वाढत नाही आणि कमी होताना सुद्धा उद्या काहीतरी करतो, व्यायाम चालू करतो, होत नाही. तर ती प्रोसेस वेगळी असते. लक्षात आलं. कारण ती जिद्दी असते, जात नाही म्हणते. पूल कायदा असतो की नाही, पूल सोडत नाही की नाही. ती चरबी म्हणते आता हे माझं घर मला छान मस्त आहे, आता या घर काय मी तुम्हाला सोडणार नाही. त्याला काय करायला लागतंय, अपील कुठं करायला लागतंय, वरच्या कोर्टात. वरच्या म्हणजे कुठल्या कोर्टात एकदम एकदम वरती शेवटी कोण, शेवटी एकदम राष्ट्रपतीकडे. त्याशिवाय काय तुम्हाला तिथं न्यायच मिळणार नाही. लक्षात आलं. तसे ती चरबी जास्ती गेली तर सांगायचा उद्देश काय, ती तुम्हाला जास्त धोकादायक असते, ती पिवळ्या रंगाची असते आणि वर्षानुवर्षी ती तुमच्या रक्तामध्ये जात असते. वर्षानुवर्ष सावकाश जात असते. म्हणजे ती चरबी ज्यांची 15च्या पुढे राहते, तुमचे ऑर्गन्स आहेत ना, लिव्हर, किडनी, त्याच्या भोवती सगळीकडे चरबीच आहे. सगळीकडे चरबी 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 भरलेला आहे. ते रूट कॉज आहे, ते रोगाचं मूळ आहे. वजन ज्यादा एक्सेस वजन जे असतं की नाही, तर ते तुमचं रोगाचं मूळ असतं. कित्येक आता गुडघे बदलायचं ऑपरेशन, नी रिप्लेसमेंट, डॉक्टर सांगतात की नाही वजन कमी करा. असंही तुम्हाला सांगत असतील वजन कमी करा, सांगतात का नाही सांगतात. कसं करायचं विचार सांगतात कधी नाही. काय सांगतात फार फार वजन कमी करायला विचारलं असतं काय सांगतात, जरा फिरायला जा, व्यायाम करा, कमी करा, तेलकट खाऊ नका, एवढं सांगतात की नाही. नुसतं फिरायला जाऊन जरा नुसतं व्यायाम करून, आणि बाय द वे तुम्ही फार व्यायाम करायला लागत नाही वजन कमी करायला, फार खाम करायला लागतो, काही आवश्यकता नाही. लक्षात आलं. वजन कमी करणं इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, आणि औषधमुक्त होणं पण सोपं आहे. पटा लागलं काय सांगतोय ते, रूट कॉजवर काम होतं. वजन वाढतं की नाही त्याच्यावर तुम्ही काहीही काम करत नाही, त्या पॉईंट्सच माहिती नाही आहे. तुम्ही वजन कमी करतात, त्याचे काय एफर्ट्स टाकतात, ते खाल तुम्ही पडणार आहे. तुम्ही काय व्यायाम करतात, कुठल्या प्रकारचा करा. माझ्याकडे आता काय ओपन काय सगळं घरात समजा जर पाणी यायला लागलंय, दरवाजा उघडाय, खिडकी उघडाय, पाऊस खिडकी उघडाय, तर तुम्ही काय, आम्ही काय करायला पाणी येते, खिडकीत नाही येते, दरवाज्यात नाही येते, आणि भांडं घेतलं आणि आम्ही पाणी काय करत बसलोय, बाहेर काढत बसलोय. तर काय करायला पाहिजे, खिडक्या दरवाजे बंद करायला पाहिजे, जिथून पाणी आत येतंय. वजन कमी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, ज्या गोष्टीमुळे वजन वाढतंय त्याच्यावर काम करायला पाहिजे. ते सोडून आम्ही सगळं करतो, ते सोडून सगळं करतो म्हणजे व्यायाम करतो आणि काय करतो. आम्हाला सुद्धा लोक काय विचारतात, सर वजन कमी करायला आणि काय करायला पाहिजे, आणि काय करायला, काय करू नका, काही करू नका, हे 30 पॉईंट आहेत ना, त्याच्यावर काम करा. मग ते 87 फॅमिली तुम्हाला परफेक्ट सांगते, सायंटिफिक सांगते. तिथं जर काम करायला लागलं ना, वजन कमी करायला, पूर कसा ओसरतो, पूर ओसरते शब्द माहिती आहे ना, पाणी वाढलेलं असते म्हणजे पाऊस कमी
आम्ही सांगितल्याप्रमाणे जर करायला लागलं ना म्हणजे चरबी ओसरत जाते. पुढे आले ना रिझर्व फॅट एकूण चरबी वजन जादा हळूहळू हळूहळू सगळं परफेक्ट करतात. असं करा म्हणजे जादा वजन असलं की तुम्हाला आम्ही सगळ्या शब्दात सांगतो. त्याला एकदा समजून दुसरं बघा लास्ट बटवर TSF 60 सांध्यांची चरबी. ती जेंट्सला लेडीजला 8 ते 15 दोघांना सुद्धा 8 ते 15च्या दरम्यान पाहिजे. तर 15च्या खाली पाहिजे. कारण तुमची 38.6 आहे तुमची 22.4 दोघांनाही पुरुषांना लेडीजला TSF शेवटून दुसरं बघा 15च्या खाली पाहिजे. जेंट्सला पण लेडीजला पण 16च्या वर आहे. TSF म्हणजे तिने सबक्युटेनियस फॅट त्वचेच्या खाली जी चरबी असते त्याची जाडी किती आहे 15च्या खाली दोघांना सुद्धा सगळ्यांची जागा आहे मॅडम तुमची किती सांगितली 22.4 आणि तुमची 38 म्हणजे जिथं आहे ना सगळीकडे जागा आहे बघा आणि त्यांचं कमी आहे तिकडे सगळीकडे कमी आहे. तर त्वचेखालची चरबी जादा असण्याचं एक कारण तुम्ही जेवढं पाणी प्यायला पाहिजे तेवढं पीत नाही. ते एक कारण जेवढं पाणी प्यायला पाणी किती प्यायला पाहिजे 20 किलो वजनाला 1 लिटर 80 किलो वजन असेल तर किती 4 लिटर 60 किलो असेल तर किती 24 तासात. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात जरा जादाच प्यायला का पाणी कुठून जात असते बाहेर सारखं पाण्याचं प्रमाण या दिवसात आपल्याला जरा जादाच लागतं. म्हणजे लोकांना पाणी आता पाण्याला आपण जीवन म्हणतो काय पाण्याला विष म्हणतो. पाणी म्हणजे आम्ही शेताशी पाणी म्हणजे विष म्हणतो. पाणी म्हणजे विष. पाणी म्हणजे विष ते केव्हा पितात तेव्हा ते विषासमान काम करतात. आता बघा हात वर करू नका आपलं आपलं बघायचं. पाणी पीत पीत जेवतात. पाणी जेवताना पाणी पीत पीत जेवायचं. पाणी पीत पीत जेवायचं हे विषासारखं काम करतं. जेवायला बसणार आहे आता भरपूर पाणी प्यायचं मग जेवायला बसायचं तर ते विषासारखं काम करतं. आणि जेवण झालं हात धुतले भरपूर पाणी पितो तिथं सुद्धा विषासारखं काम करतं. खरं म्हणजे पाणी म्हणजे जीवनच आहे. म्हणजे लोकेशन जागा जर चुकली ना पाणी केव्हा पितात तर तेव्हा ते विषासारखं काम करतं. कोण सांगणार पाणी गरम प्यायचं का गार प्यायचं उभारून प्यायचं का बसून प्यायचं पोटाने प्यायचं का वरनं प्यायचं बसून प्यायचं बऱ्याच गोष्टी आहेत की नाही. या पाण्याबाबत सुद्धा लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती नाही. हे सगळं गायडन्स 87 फॅमिली मार्फत रोज केलं जातं. आता मी तुम्हाला सांगितलं 5 सांध्यांची चरबी एक कारण उद्यापासून सर मला पाणी किती प्यायला पाहिजे पाणी प्यायला चालू करतो आणि माझे 5 सांध्यांची चरबी लगेच कमी व्हायला लागली असं नसते. तर ते एक कारण आहे काय की तुम्ही ते पाणी जरा तुमचं प्रपोर्शनली कमी असतं ते वरती चरबी कमी करायचं अजून. पण ती चरबी तुम्हाला ही जी चरबी आहे व्हिजरल फॅट बघा ती तुमच्या जीवावर उठते जे धोकादायक असते. पण त्वचेखालची चरबी तुमच्या फार तशी जीवावर उठत नाही जे धोकादायक तशी नसते पण ती पण कमी असणं आवश्यक आहे. आता तुम्हाला मी या चरबीचं काय गडबड होते ते सांगतो आरोग्य का बिघडतं. आता बघा कोणाकोणाचं बघा हात वर करून बघा त्वचेखालची चरबी जादा आहे बघा तुमचं TSF जादा आहे व्हिजरल फॅट पोटातली चरबी जादा आहे वजन जादा आहे एकूण चरबी पर्सेंटेज आहे ना 2 नंबरचं ते पण जादा आहे सगळीकडे जादा आहे. आता बघा हे कसं तुम्हाला मायनसमध्ये जातं बघा. कोण डॉक्टर तुम्हाला सांगणार नाही. आता 2 माणसांना आता आम्ही घरात दोघंच आहे मला मुलं नाही आहे आम्ही दोघंच आहे. तर 2 माणसांना 20,000 रुपये पुरतील का नाही महिन्याला आरामात पुरतील 20,000 रुपये पुरतात व्यवस्थित पुरतात. 10 लोकांना 20,000 रुपये पुरतील नाही पुरणार. 20,000 रुपये 10 लोकांना एक महिन्याला पुरणार नाही. सेम कंडिशन तुमच्या बॉडीमध्ये. तर काय सांगतो निरोगी माणूस कुठलाही रोग नाही मोठ्या व्यक्ती लहान मुलांना निरोगी आणि वजन परफेक्ट आहे वजन व्यवस्थित कुठलाही रोग नाही तर त्याच्या शरीरामध्ये ब्लड किती असते माहिती आहे. आपल्या शरीरामध्ये रक्त किती असते 5.5 ते 6.5 लिटर असते. आपण 6 लिटर पण हिशोबासाठी 6 लिटर निरोगी माणूस वजन परफेक्ट आहे आणि कुठलाही रोग नाही आहे. अशा कंडिशनमध्ये ते 6 लिटर रक्त डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लड व्यवस्थित होते. ते तुमच्या हार्टला किती पाहिजे किडनीला किती पाहिजे लिव्हरला किती पाहिजे पॅन्क्रियासला किती पाहिजे तुमच्या डोळ्याला किती पाहिजे हाताला किती पाहिजे. ते 6 लिटर रक्त साहेब आहे की साहेब म्हणजे कोण ब्रेन मेंदू तो बरोबर पोचवतो. हृदय बाबा तुला किती 2 पेले पाहिजे हे 2 किडनी तुला 3 पेले जास्त लागते 3 पेले लिव्हरला जास्त लागते 3 पेले उदाहरण सांगावे तुला 3 पेले बरोबर देते का वजन जादा नाही परफेक्ट आहे कुठलाही रोग नाही आहे. 6 लिटर रक्त सगळीकडे व्यवस्थित जातं आरोग्य छान असतं.
म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये काय 2 लोक 20,000 रुपये अशी कंडिशन. आता तुमच्या शरीरामध्ये हे वजन ज्यादा आहे की नाही सगळीकडं 10 लोक 20,000 रुपये. चरबी ज्यादा आहे तर त्या चरबीच्या पेशी जिवंत आहेत की डेड आहेत? चरबीच्या ज्या पेशी आहेत चरबी वजन आहे ना ज्यादा डेड आहेत का जिवंत आहे? तर त्यांना सुद्धा ब्लड पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, न्यूट्रिशन पाहिजे का ना त्या पेशींना. ते रक्त कुठलं जाणार त्या पेशींना? कुठलं जाणार? त्याच 6 लिटर मध्ये जाणार. बघा हा मुद्दा समजून घ्या. त्याच 6 लिटर मध्ये जाणार. तुमचं वजन ज्यादा आहे, त्वचेवरची चरबी ज्यादा आहे, पोटातली चरबी ज्यादा आहे, एकूण चरबी ज्यादा आहे, पर्सेंटेज ऑफ चरबी ज्यादा आहे. मग ते 6 लिटर रक्त कसं पुरवलं सगळीकडं? साहेब काय म्हणतोय कसं काळजी करायची? तर तुम्ही एवढं वजन वाढवलंय, सगळं चरबी बिरबी वाढली, आम्ही काय करू त्याला? चला ना, तुम्ही काय म्हणतोय हृदय बाबा तुला किती लागतंय? 2 पेले तुला मिळणार नाही, तुला 1.5 पेल्यात भागव. मला काय सांगायचं नाही. 1.5 पेल्यात भागव, 1 पेल्यात भागव, कसं भागवायचं तसं भागव. दादा किडनी बाईला काय म्हणते ते 3 पेले तुला 2 पेले मिळतात, तुला 1 पेला काढून घेतो. मग लिव्हरला काय 3 पेले तुला कसं देऊ? बाकी डोळे बिळे तुझं चरबी काही म्हणतील किती सगळे, तुझं 1 पेला काढतो. लक्षात आलं? म्हणजे तुमच्या त्या ऑर्गनला जो ब्लड सप्लाय असतो तर तो आता थोडा थोडा काय केला जातो सुधारण्यासाठी सांगितलं, थोडा थोडा काढून घेतला जातो आणि तुमच्या ज्या चरबीच्या पेशी आहेत जे वजन वाढलेलं आहे तिकडं डायव्हर्ट केलं जातं. लक्षात आलं? आणि मग कायमस्वरूपी तुम्ही डिफिशियंट मध्ये असता, कमतरता. आणि मग ऑक्सिजन असतो, आपण हवा घेतो की नाही, किंवा तुम्ही जे खाता पिता न्यूट्रिशन ते रक्ताच्या माध्यमातून पेशीपर्यंत जातं, सेल्सपर्यंत जातं. लक्षात आलं? मग आता तुमचं रक्त कुठं डायव्हर्ट व्हायला लागलंय? हृदयाला पाहिजे तेवढं मिळत नाही, किडनीला पाहिजे तेवढं मिळत नाही, लिव्हरला पाहिजे तेवढं मिळत नाही. कुठं जायला लागले? ते चरबीकडे जायला लागले. म्हणजे तुमच्या 10 लोक ज्यादा आहेत ना, तर त्या लोकांना पोसायला पाहिजे का नको? पोसतोच ना त्या लोकांना. आपण 10 लोक काय करायचं? तुम्ही त्या चरबीला काय करायला पोसायला लागला. तुमचं ते ब्लड ऑक्सिजन रक्ताच्या माध्यमातून तिथं जातं, लक्षात घ्या. आणि कायमस्वरूपी तुम्हाला काय होतं डिफिशियंटमध्ये जातं. आणि मग ते जे ऑर्गन असतात ते तुमचं हृदय असू दे, किडनी असू दे, जेवढ्या इफिशियंटली जेवढ्या कार्यक्षमतेनं काम करायला पाहिजे ते नाही करत, आणि म्हणून तुम्हाला रोग होतात. ते डॉक्टर तुम्हाला काही सांगत बसणार नाही. तुम्हाला रोगाचं नाव माहिती असू दे किंवा माहिती नसू दे, कुठलाही रोग तुम्हाला बसल्या बसल्या होत नाही. असं मी आता इथनं घरात गेलो आणि मला अटॅक आला असं होत नसते. मी इथनं आता उठून घरात जाणार आणि कुठं आलो आणि मला शुगर झाली नाही आहे. पूर्वतयारी चालू असते. 25, 30 वर्ष तुम्ही प्री डायबिटीमध्ये असता, औषधाची आवश्यकता नसते, प्री डायबिटीमध्ये असता. आता पुन्हा बघा अँजिओग्राफी वगैरे झालेला आहे बघा, हातवर करू नका. त्यांची पूर्वतयारी फार आधी चालू असते. लक्षात आलं? आणि वेळोवेळी बॉडी आहे की तुम्हाला सिग्नल देत असते, वेळोवेळी सिग्नल देत असते. तर ही शरीराची भाषा सिग्नल आपल्याला ओळखता आली पाहिजे. आता बघा तुम्हाला सिग्नल म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पेन्स होतात, कुठेतरी दुखतंय, गुडघे दुखतात, कंबर दुखते, मान दुखते, डोकं दुखतं की नाही, तो सिग्नल आहे. तुम्हाला उलटी होते, उलटी वॉमिटिंग, तो सिग्नल आहे, बॉडी सांगायला लागली. सर्दी होते, नाक सर्दी वगैरे, डिसेंट्री लागते, कुठेतरी सूज येते पायावरती वगैरे, सूज येते, तुम्हाला इचिंग होते, सर हात वगैरे दुखते, हे सगळे सिग्नल आहे. ते डार्क सर्कल असतात, तुम्हाला आहेत का बघा, डार्क सर्कल असतात तिथं डोळ्याच्या खाली, ते चांपुळीला काय म्हणतात, चांपळे असतात इकडं. इथं कुणाला बघा, इथं काळं काळं कुणाला आहे का बघा, इकडं त्या तुम्हाला दिसणार नाही. इथं मानेला इकडं मागं काळं काळं असतं. आणि चांपळी कुणाला असले तर बघा, हे मोठे सिग्नल आहे. तुम्हाला पिंपल्स वगैरे असतात की नाही, मोठा सिग्नल आहे. आणि आम्ही काय करतो, औषधानं सप्रेस करतो. डिसेंट्री लागली बूच मार, उलटी झाली गोळी खातो. नंतर सगळं काय आपल्याला नको असते. बरं नको आहे, नकोच आहे हो, बरोबर. दुखा लागलं तर काय, सुखासाठी काय, पेन काय सहन करायचं काय, गोळी खातो म्हणे. मग हे बॉडी तुम्हाला सांगत असते, अरे दुखा लागले बघ, तुला उलटी होते का, उलटी होते बघ, तुला इथं डार्क सर्कल आहे, चांपुळी आली का बघ, हे सिग्नल असतात. आणि आम्ही काय करतो, सोयीस्कररित्या औषधं घेत राहतो. म्हणजे तुम्ही काय करता, ते सप्रेस करता. आणि मग हेच पुढे जाऊन काय होतं, तुमचं ते क्रोनिकमध्ये कन्वर्ट होतं. आणि मग आपल्याला तुम्ही त्या औषधाच्या विळख्या त्या सापडत जाता. त्यावेळी जर तुम्ही बघा, आता तुमचं वजन वाढले, हा पण एक मोठा सिग्नल आहे, मोठा सिग्नल आहे. म्हणजे आता सायलेंट, आता युद्धाचं वातावरण आहे की नाही, एअर अटॅक झाल्यावर काय करतंय गव्हर्नमेंट, काय करतंय
ब्लॅकआउट करतात की नाही, ते सगळं तुम्हाला काही सगळे सिग्नल आहे ते सगळे, मग ते आपण ओळखायला पाहिजे. आणि तेच आम्ही 87 फॅमिली लोकांना सांगतो, हे सिग्नल आहे ते ओळखा, त्याच्या रूट कॉजवर काम करा आणि रिव्हर्स गेअर टाका आणि त्यातनं कसं बाहेर पडायचं तुम्हाला परफेक्ट सायंटिफिक माहिती. कोण डॉक्टर असेल तर त्या डॉक्टरने डॉक्टरच्या भाषेत आम्ही सांगतो, सर्वसामान्य लोक असतील तर त्यांना सर्वसामान्य लोकांच्या भाषेत सांगतो. लक्षात आलं. कोणी सुखासुखी औषध कोणी आनंदानं खातं काय होतं, मस्त असं कधी असते डॉक्टरांकडे औषध दुकानात जाताना कधी आनंदाने जातात, बाजारात निघाले औषध दुकानात डॉक्टरच्या आनंदाने जातात नाही जात त्यांनी, गरज असते आपण जातो, जायला पण पाहिजे. यातनं कसं बाहेर पडायचं की नाही तर ते तुम्ही पडू शकता. लक्षात घ्या, लोकांना हे सांगितलं जात नाही की डायबिटीज बरं होतं, हे बरं होतं, ते बरं होतं आहे की नाही. माझे औषधं घ्या बघा, मला बाकी काय पण पॅकिंग कुठली का असेल, गरज आहे परत परत सांगा तुम्ही, गरज आहे तिथं 100% आपल्याला औषध घ्यायला पाहिजे. आता तुम्हाला समजा फ्रॅक्चर झालंय काय आणि आम्ही तुम्हाला सांगितलं त्याला प्राणायाम करा, असं चालेल काय. तर फ्रॅक्चर झालं तर काय करायला पाहिजे, फ्रॅक्चर करायलाच पाहिजे ना. जिथे डॉक्टरी उपाय आहे ना तिथे आता तुम्हाला समजा काय कोलेस्ट्रॉल वाढलंय तर अँजिओग्राफी करायलाच पाहिजे ना, असं काय नाही आहे. पण त्याचं रूट कॉज आहे. आता बघा, हात वर करू नका, ज्यांनी त्यांनी आपापलं बघा. ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे की नाही, अँजिओग्राफी बायपास वगैरे किंवा काय, तुम्हाला होमोसिस्टीन ब्लड कधी चेक करायला सांगितलं, होमोसिस्टीन माहिती तर आहे का बघा नाव. तिथं जर तुम्हाला तिथं जर सापडला की नाही त्या टेस्टमध्ये जर तुम्ही, तर ते फार सोपं असते आणि 30 ते 40% लोक तिथे सापडतात. पण कुठलाही डॉक्टर तुम्हाला ती कधी टेस्ट करायला सांगत नाही. होमोसिस्टीन ब्लडची टेस्ट असते आणि त्याच्यावर उपाय काय, समजा ती तुमची टेस्ट प्लसमध्ये आली, उपाय काय, फोलिक ॲसिडची गोळी. फोलिक ॲसिड माहिती आहे, बी विटॅमिन असते फोलिक, ती गोळी खाली की ते होमोसिस्टीन निघून जाते. तुम्हाला होमोसिस्टीन वाढलं आहे, फोलिक ॲसिडची गोळी मला काय मिळणार, मला म्हणजे डॉक्टरला. म्हणून तुम्हाला ती टेस्ट करायला तुम्हाला काय सांगतात, एंजिओग्राफी आणि पुढे जाऊन काय ओपन हार्ट सर्जरी. लक्षात आलं. आता म्हणून डायबिटीज बघा, मी सांगितलं की नाही, इतकी डायबिटीज वाल्यानंतर सांगायला पाहिजे इन्सुलिन चेक करायला, सांगत नाही. हे जे आहे की तुम्हाला रूट कॉज ज्याच्यावरनं काढायचं असते की नाही तर तिथं गायडन्स केला जात नाही. आणि म्हणून हे तुमची वाढलेली वजन आहे की नाही तर तुम्हाला डिफिशियंटमध्ये जातात, तुम्हाला तेवढा तो कायमस्वरूपी तुम्हाला कमी मिळतं ते, म्हणजे त्या पार्टला ऑर्गनला. आणि त्या ऑर्गन त्याचं जे काम असतं, हृदयाचं काम करू शकत नाही, लिव्हरचं काम करू शकत नाही का, तुम्हाला ब्लड सप्लाय कमी आहे, ऑक्सिजन पण कमी जातो आणि तुम्हाला न्यूट्रिशन पण कमी जातं, त्यांची कार्यक्षमता कमी होते त्या ऑर्गनची आणि मग तुम्हाला रोग होतात. लक्षात आला हा पॉईंट. चला आता बघा, तुम्हाला 1 किलो वजन जर जास्त असेल तर 4 किलो वजन स्टँडिंग पोझिशनला तुमच्या गुडघ्यावर पडतं. जर तुम्ही सगळे बसलेला तर तुमच्या गुडघ्यावर कुठलाही भार नाही आहे. 1 किलोला 4 किलो. 10 किलो जर वजन जास्त असेल तर गुडघ्यावर किती पडणार, किती किलो, 40. गुडघे बोलणार का नाही बोलणार. आता तुमचं वजन किती जादा आहे बघा, किती सांगितलं, जादा किती सांगितलं, 50. 22 किलो जादा, 22 चौक 88 किलो गुडघ्यावर पडणार. नी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन सर्वात चालू आहेत. तो ऑर्थोपेडिक डॉक्टर सुद्धा सांगतो तुम्ही आत्ता वजन कमी करा, नंतर कमी करा, तुम्हाला वजन हे कमी करावंच लागणार आहे. लोक काय करतात, साहेब करू नका नी रिप्लेसमेंट. आमच्याकडे 2 दिवसाला 1 नी रिप्लेसमेंट. आत्ताच माझ्या दोस्ताचा मुलगा एका दिवसात, अभ्यंकर डॉक्टर आत्ताच ते व्हॉट्सअपवर पडले, एका दिवसात पुण्याला त्याचा मुलगा पण डॉक्टर झाला आहे. 5 ऑपरेशन केली नी रिप्लेसमेंट, एका दिवसात 5 ऑपरेशन पुण्याला, त्याच्यानंतर त्यांच्या टीमला सगळ्यांना. हे चालू आहे की नाही सरलास. मग वजन कमी करायला पाहिजे का नको, मुलगे बोलतात का नाही. आम्ही काय करतो, इथे अपघात त्या आणि काहीतरी तेल लाव, मलम लाव करतो का नाही सगळं. वजन कमी करायला तिकडे काय डॉक्टर पण आपल्याला सांगत असतात. चला आता इकडे काय प्रॉब्लेम होतो बघा, 10 किलो वजन तुमचं जास्त आहे प्रमाणापेक्षा, आहे ना मॅडम. 10 बघा, कोणाकोणाचं 10 किलो जास्त आहे. तर 10 किलो वजन जर तुमचं जास्त असेल तर 24 तासात म्हणजे एका दिवसात तुमचं हृदय गरज नसताना 1050 लिटर रक्त जादा पंप करतं. असंही तुमचं हृदय आहे की पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत धडधडत असतंय. मधीच गडबड झाली तर काय होईल, मधीच अशी लाईन आली त्या ECGची बोलावा आ गया, असं चालेल काय, नको. मग हे जे आहे की नाही, एक आता बघा कुणाचं 5 किलो जास्त असेल, त्याचं म्हणजे किती, 500
525 लिटर टाकी, काळी पाण्याची टाकी, पांढरी पाण्याची टाकी डोळ्यासमोर आणा 1000 लिटरची. एवढं रक्त गरज नसताना लक्षात आलं. तुमचं मग वजन 10 किलोला सांगितलं मी, 10 किलो जास्त असेल तर तुमचं हृदय काहीही गरज नाही का ते वाढलेली चरबी जी आहे त्या तिकडे त्याला पंप करावं लागणार आहे, रक्त ढकलावं लागणार ना. आणि त्यात तुम्हाला भरीतभर काय असते, रक्त घट्ट असते. लक्षात आलं. आता हे रक्त घट्ट कशामुळे होते माहिती आहे तुम्हाला? विचारा डॉक्टर, कोणाला कमी करायची गोळी आहे, रक्त पातळीची गोळी कोणी कोणाला आहे, तर उद्या जाऊन विचारा रक्त घट्ट कशामुळे होते, काय सांगतात बघा. असं कधी डांबरही नाही घट्ट व्हायला फिरणार नाही. कशामुळे घट्ट होते? तुमच्या वाढलेल्या साखरेमुळे. आता तुम्हाला कदाचित डायबिटीज नसेल, पण शुगर एलिव्हेटेड, तुम्हाला डायबिटीजची गोळी नसेल सुद्धा, पण तुमच्या त्या वाढलेल्या साखरेमुळं रक्तात साखर वाढते की नाही, त्यामुळे त्याची घनता वाढते. त्याच्यात त्याचं ते ठीक होतं आणि मग तुम्हाला रक्त पातळ व्हायची गोळी ती तुम्ही आयुष्यभर घेत राहता. त्यानं पातळ होतं पण तुमचं रूट कॉजवर कामच नाही. तुमचं रक्त जे तुमचं एलिव्हेटेड जे साखर लेवल आहे ना, डायबिटीज नाही आहे, डायबिटीजवाल्यांचं तर असते लक्षात आलं. आणि मग रूट कॉजवर काम नाही, आपण ती इकोस्प्रीन वगैरे गोळी आहे ना तर ती घेत राहतो. लक्षात आलं. तर मग हे 10 किलो वजन जादा असल्यानंतर कुठं काय काय होणार बघा. मग हे आपल्याला काय काम करायला पाहिजे, एक कमी कार्यक्रम वजन कमी करणे करायला पाहिजे का नको. बरं दिसताना पण कसं दिसतंय हो. आता बाय द वे मी सुद्धा आहे की नाही असा टोम्या होतो. ही जी खुर्ची आहे ना, त्या खुर्चीत मी बसू शकत नव्हतो तरुणपणा, म्हणजे 1985च्या आधी. माझा आता वय 67 आहे, 67 एज आहे माझी. त्या खुर्चीत मला बसताच येत नव्हतं. हे टी शर्ट वगैरे स्वप्नातच मी असं विजार माहिती आहे ना, दगडा नेहरू शर्ट वगैरे घालायचो. असं कधी प्रसंग आला मी बसतच नव्हतो खुर्चीत असल्या. कधी बसलो समजा तर असं बसायचं आणि उठताना खुर्ची घेऊनच बसायचं. म्हणजे तुम्ही कोणतं येऊन ती खुर्ची मागं ओढायला पाहिजे. त्यामुळे मी असल्या खुर्चीत कधी स्टूलवर किंवा असं सोफ्यावर वगैरे बसायचो. म्हणजे वजन काय जादा हे तरुणपणात मी भोगलेलं आहे लक्षात आलं. आणि त्यावेळेस आता माझ्याकडे फोटो नाही आहे ना, 1985च्या आधी लक्षात आलं. हे वजन काय जादा आहे ते मी स्वतः सुद्धा भोगलं, पण तरुणपणा होता त्यामुळे फार काय त्याचं जाणवलं नाही. मग मी योगामध्ये आलो वगैरे वजन झालं. लक्षात येते काय सांगावं ते. म्हणजे वजन कमी करायला पाहिजे नको. तुम्हाला वाटते हो मी मस्त झोपलोय रात्री घोरा लागलं वगैरे, तुमच्या हृदयाला बिलकुल विश्रांती नाही. म्हणजे बोलणार का नाही बोलणार, बोलणार मग बोलायला लागलेच की नाही. कुठल्या रूपाने बोलायला लागलाय, जिओग्राफी ब्लड प्रेशर वेगळ्या वेगळ्या रूपाने बोलायला लागलं. तर आता तुम्हाला मी अनेक सांगतो. कोलेस्ट्रॉल कमी व्हायचं, आता हात वर करा, कुणाला औषध चालू आहे. कोलेस्ट्रॉल कमी करायचं औषध, आता बघा जरासं व्यवस्थित आहे का. कोलेस्ट्रॉल कमी करायचं औषध चालू आहे पण डायबिटीज नाही, असं कोण आहे. कोलेस्ट्रॉल कमी करायचं औषध चालू आहे पण तुम्हाला आता डायबिटीज नाही, तर हात व्यवस्थित करा. कोण डॉक्टर सांगणार नाही तुम्हाला, त्याला व्यवस्थित घे. कोलेस्ट्रॉल कमी व्हायची गोळी चालू आहे बघा. भीती घालणार नाही, सत्य परिस्थिती आहे, स्वीकारायची का नाही स्वीकारायची तुम्ही. आता बघा तुम्हाला डायबिटीज आता नाही आहे, तुम्हाला डायबिटीज होण्याची दाट शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. कारण काय माहिती आहे, तुम्हाला जे औषध चालू आहे कोलेस्ट्रॉल कमी व्हायला स्टॅटिन ग्रुप म्हणतात त्याला, हायड्रोस्टॅटिन वगैरे जे असतं की नाही त्याला स्टॅटिन ग्रुपचं असं म्हणतात. ते स्टॅटिन जे औषध आहे की नाही तर ते तुमच्या पॅन्क्रियाजमध्ये बीटा सेल्स असतात ज्या तुमच्या इन्सुलिन तयार करतात, त्याला घनता देतात. इन्सुलिन तयार व्हायला पाहिजे ना, तर त्याला काय करते ते स्टॅटिन जो ड्रग आहे औषध, तर त्याचा साईड इफेक्ट आहे. तर तो काय करतो तुम्हाला त्या पॅन्क्रियाजमध्ये तुमच्या बीटा सेल्स आहेत तर त्याची संख्या कमी करते, त्यांची कार्यक्षमता कमी करते, त्याला त्याचा साईड इफेक्ट आहे. आणि मग भविष्यात तुम्हाला नसला तरी सुद्धा डायबिटीज होण्याची शक्यता आहे. काय करायला पाहिजे हे डॉक्टर तुम्हाला सांगणार. तू ते तुम्हाला डायबिटीज तुम्ही बसलो आणि तुम्हाला गोळ्या घेऊन द्यायला बसलो हे तुम्हाला सांगणार नाही. ही जी दुसरी बाजू जी आहे का साईड इफेक्ट, तर ते आम्ही आमच्या फॉलोअप पण सांगतो, उपयोग पण सांगतो, पण त्याची दुसरी बाजू आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात आलं. हे कोलेस्ट्रॉलला घालवण्याचं कारण नाही आहे लक्षात घ्या. 75% कोलेस्ट्रॉल तुमचं लिव्हर तयार करतं. परमेश्वरानं तुमच्या लिव्हरमध्ये यकृतामध्ये ते मशीन बसवलं आहे. 75% ऑलरेडी ते तुमचं रोज तयार करतच असते. आणि मग तुम्ही काय करायला लागलं, कोलेस्ट्रॉल कमी व्हायची गोळी खायला. मग परमेश्वरानं ते मशीन का बसवलं आहे, त्या कोलेस्ट्रॉलची तुम्हाला गरज आहे. लक्षात आलं काय, गरज आहे म्हणून तर ते रोज तयार करत आहे. असं तुम्ही किती आहारामधून तुमच्या कोलेस्ट्रॉल वाढणार आहे लक्षात आलं. आणि हा जो गायडन्स असतो की नाही तर तो आपल्याला केला जात नाही आणि आम्ही औषधं खात राहतो. आणि तोच आमचा एक छोटासा 27 फॅमिलीचा प्रयत्न चालला आहे. जे लोकांना औषध मुक्त व्हायचं आहे पक्क
कोणाकोणाला आता माझं झाल्यानंतर एक जर या माझ्यासमोर मी तुम्हाला कळतो कसं आहे ना माझं मला काय प्रॉब्लेम नाही, वेळ नाही आहे. मला कोणाला रिपोर्ट दाखवायचा असेल, गॅरंटी ज्यांना औषध मुक्त व्हायचं असेल ना ते झाल्यानंतर मी आज बसणार आहे. एक तर माझ्यासमोर या. तुम्हाला खात्री वाटायला लागली मी माझ्या बोलण्यात तुम्हाला माझी कोल्हापूरला प्रॉपर्टी भरपूर आहे. तुम्ही तुमच्या वकिलाकडे लिहून आणा, मी तुम्हाला साईन करून देऊ. 101% रूट कॉजवर काम करायला हे तुम्हाला गाईड केलं जात नाही. आणि आमची एंटायर सत्तावीस फॅमिली परफेक्ट तुम्हाला गाईड करेल. तुम्ही एक एक टप्प्याने पायरी आपण उडी मारून जातो का एक एक टप्पा चढत जातो? उडी मारून जातो का जिना कसं जातो? एक एक टप्पा, मग एक टप्पा चढायचा, एक टप्पा चढायचा. थोडं सांगतो ऐका, जरा थोडं सांगतो ऐका. काही हिस्ट्री पाठवून घेऊ नका, काही अवघडी वगैरे तुम्हाला काही फार सांगणार नाही आहे. काय रूट कॉज जरा जरा तुम्ही काम करायला लागलं ना. हां आता मला इथनं कोल्हापूरला जायचं आहे तर मी आज जाणार आहे कोल्हापूरला. हां तुम्ही एखाद्याची गाडी फास्ट असेल, एखाद्याची गाडी सायकलवर जाईल, चालत जाईल, एका विमानात जाईल, कोण सगळे कोल्हापूरला जाणार की नाही. प्रत्येकाचं जे व्हेकल असेल ते तुम्ही किती एफर्ट्स टाकता, आम्ही सांगितलेल्या किती गोष्टी तुम्ही पाळता व्यवस्थित, तेवढं तुम्ही फास्ट त्यातनं मुक्त होणार. आणि वजनाचं तुम्हाला लक्षात आलं कुठं कुठं काय काय सांगितलं. आता पुढं बघा, हे कॅलरीजचा पॉईंट जाऊ देतो काय फार नाही. BMI बघा, बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स आदर्श अवस्था 23च्या खाली, 25 पर्यंत पण चालते बघा. आदर्श अवस्था 23च्या खाली, 18.5 ते 23, 25 पर्यंत मी चलता आहे. आता 30 पर्यंत धोका. आणि 30च्या पुढं कोण कोण आहे? 30च्या पुढं, 30च्या पुढं BMI लठ्ठपणाचे प्रमाण, लठ्ठपणाचे प्रमाण 18.5 ते 23 आहे ना. 30च्या पुढे आहे, 30च्या पुढं जास्त काळजी घ्यायला पाहिजे सर. ज्यांचं तुमचं मॅडम ओके आहे 19 फुले जाऊ नका परत. आता फुले परत जाऊ नका. थायरॉइडचं एक काम करायला लागते वरती तुमच्या थायरॉइड करायला. तर तुम्हाला आता थायरॉइडचा विषय निघाला सांगतो. थायरॉइड कुठं असते माहिती आहे? आणि थायरॉइड वगैरे कुठं थायरॉइड आहे? ते थायरॉइडचं रूट कॉज असते ते ब्रेनमध्ये आणि तुमच्या लिव्हरमध्ये असते. ते काही कामच नाही. एखाद्याला त्याच्यावर काम करायचं आहे, थायरॉइड मुक्त व्हायचं आहे, इकडे काम करायला त्याने लिव्हरमध्ये काम करायला. कोण सांगते तुम्हाला थायरॉइडची गोळी घ्या, 25 50 45 100 आणि शेवटपर्यंत गोळी घ्यायची. थायरॉइडची गोळी एकच कंपनी तयार करते, ॲबट कंपनी, जगात एकच कंपनी. मोनोपोली असते यांची, लक्षात घ्या. आणि तुम्हाला ते सगळे चेकअप वगैरे असते की नाही, ते चेकअप वगैरे करतात बघा काय काय वगैरे, त्यातनं सगळ्यांना पेशंट क्रिएट करायचे असतात. मॅरेथॉन वगैरे माहिती आहे तुम्हाला, रनिंग मॅरेथॉन वगैरे असते माहिती आहे. त्यात हौशे गौशे नवशे सगळे असतात. तर त्या मॅरेथॉनमध्ये असं कधी भाग घ्यायला जाऊ नका. तर ते पेशंट क्रिएट करण्यासाठी असतात. हार्टचे पेशंट, ऑर्थोपेडिक पेशंट, दम्याचे पेशंट. तुम्हाला त्रास होतो. आता तुम्ही पळायला जाता तिकडं काय प्रॅक्टिस नसते, काय नसते, तुम्हाला गुडघ्याचा त्रास होतो, ते जाते ऑर्थोपेडिककडे. मग लगेच सचिमारी सगळी चालू होती. मग ह्याचा त्रास होतो छातीचा, हार्टचा, तुम्ही त्या डॉक्टरकडे जाता. म्हणून प्रॅक्टिस नसते आणि भाग घेतात त्याच्यात. आणि त्याच्यासाठी त्या मॅरेथॉन असतात. काय फार तुमचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे म्हणजे त्या मॅरेथॉनचं काय आयोजन केलेलं नसतं. ते व्यवस्थित प्रॅक्टिस करतात ना, ते पडू देत काय पडायचं आहे. लक्षात आलं. हे BMI तर बॉडी मास इंडेक्स 30च्या 31 आहे. अति 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 लढ. आता सलमान खानला जर त्या मशीनवर उभा केला तर त्याचं वजन कमी येईल का जास्त येईल? त्याचं वजन कशाचं जास्त आहे? मसल. हां आपल्याला पण मसल. तर बघा तुमची मसल किती आहे, शेवटचं बघा तुमचे मसल किती आहेत. स्नायूंची ताकद लास्ट बघा. पुरुषांना पाहिजे 35च्या पुढे आणि महिलांना पाहिजे 27च्या पुढे. पुरुषांना 35च्या पुढे. सगळ्यांचे मसल वीक असतील बघा. कारण तुमचे 25 आहेत आणि तुमचे 19 आहेत. तुमचे 19.5 आणि तुमचे 25 आहेत. आता यांचे मसल स्ट्रॉंग आहेत आणि तुमचे कमी आहेत. आता कम्पेअर करतो. चरबी कमी झाल्याशिवाय मसल स्ट्रॉंग होत नसते. जेवढं तुमचं वजन कमी, चरबी कमी करा, मग तुमचे मसल स्ट्रॉंग होऊ शकतात. लक्षात झाला. पहिला वजन कमी करायला प्रेफरन्स द्यायला पाहिजे की नाही. किती तुम्ही आता वजन कमी करायला लागला तर तुमचे मसल स्ट्रेच होणार नाही. मसल प्रोटीन खावा किंवा आणखी काहीतरी जिमचा एक्सरसाइज करा. पहिला काय करायला लागतंय, त्या चरबी कमी करून पित्त कमी करायला लागते, मग तुमचे मसल स्ट्रॉंग होतात.
हे पण कोण तुम्हाला डॉक्टर सांगणार नाही. लक्षात आलं? तर हे BMIचं लक्षात आलं, पण मसलचा मुद्दा आणि जरा नंतर सांगतो. आता बॉडी एज बघा, बॉडी एज. तुमचं वय तुम्हाला माहिती आहे, पण मशीन किती दाखवते बघा. तुमचं वय आहे 69, की नाही, मशीन दाखवते 80. सगळ्यांचं जरा जादा दाखवते का बघा, जादा दाखवत आहे. आता बघा हे मॅडमचं हातात आहे म्हणून सांगतो, त्यांचं वय आहे 69, 80चं त्यांचं काम करावं लागतं. ऍक्च्युली 80ला झाल्यावर काय होईल, हा असं चालू राहू दे तुमचं लाईफस्टाईल. प्रत्यक्ष 80 गेल्यावर काय होईल कल्पना करा, लक्षात घ्या. वय वाढेल तसं तुम्ही मायनसमध्ये जाणार आहे का प्लसमध्ये जाणार आहे. मॅडम 56 आहे, 72 न्यूट्रिशन डिफिशियन्सी. असं नाही. आता कम्पेअर करतो बघा. आता मॅडमचं वय आहे 72 आणि त्यांचं मशीन दाखवते 56. फार आरोग्यवान आहे असं नाही आहे. त्याची न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. तुम्ही सगळेजण खाता पिता, कोण उपाशी आहे, खाता पिता की नाही. लोकांना काय खायचं माहिती नाही, किती खायचं माहिती नाही आणि केव्हा खायचं माहिती नाही, सायंटिफिक माहिती नाही. सगळेजण खाता पिता की नाही. डॉक्टर लोकांना माहिती आहे, तुम्हाला काय सांगतात. त्याच्याकडे काय त्यांनाच माहिती आहे, तुम्हाला काय सांगतात ते जरा इकडे तिकडे वाचलेलं असतं तेवढं सांगतात. तर आता अजून एक मुद्दा सांगतो. हिमोग्लोबिन कमी असते, महिलांचं 87% हिमोग्लोबिन भारतामध्ये रिसर्च आहे, पुरुषांचं पण असतं. आता हिमोग्लोबिन जर कमी असेल की नाही, तुम्हाला डॉक्टर औषध देतात. जर तुम्ही चहा पित असाल, पहिला तुम्हाला चहा बंद करायला सांगायला लागतं डॉक्टर. हिमोग्लोबिन कमी आहे, मी तुला औषध देऊन द्यायला लागलोय आणि तू चहा पित असशील तर चहा प्यायचं पहिला बंद कर, तर मी दिलेलं औषध तुला तेवढं लागू पडणार नाही. डॉक्टर सांगायला पाहिजे नको, माहिती असेल तर सांगत का, तर त्याच्यामध्ये टॅनिन असतं त्या चहामध्ये आणि ते टॅनिन तुमचं हिमोग्लोबिन वाढून देत नाही. मग औषध खाऊन काय उपयोग. जेवढं वाढायला पाहिजे तेवढं वाढत नाही. हे गाईड करायला पाहिजे की नाही, कोण करायला पाहिजे, आम्ही करतो. आता बघा कॅल्शियम कोण गोळ्या खाताय, आता सगळ्या ॲव्हरेज कॅल्शियमच्या गोळ्या खातात. आता हे ऑर्थोपेडिकने तुम्हाला सांगायला पाहिजे, कॅल्शियम गोळ्या जर आपण खात असेल आणि जर साखर इंटेक जर असेल तर साखर ही कॅल्शियम चोर आहे. हे नॉलेज आहे की नाही. आता काळजी करू नका, लगेच साखर बंद करायची काय वगैरे नका काळजी करू. आधी आत तर या, मला एकदम मी तुम्हाला फक्त ट्रेलर दाखवावं लागेल, पॉईंट सांगायला लागेल. तर आता तुम्ही किती कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ला आणि साखर खात असाल तर कॅल्शियम वाढत नाही, म्हणजे बोन स्ट्रॉंग होत नाहीत का, तर ते साखर चोरी करतो की नाही, तसंच कॅल्शियम चोरतं. कोण, साखर. आणि मग तुमचं कॅल्शियम कमी असल्यामुळे स्नायूंचं आकुंचन प्रसरण व्यवस्थित होत नाही आणि म्हणून तुमची मुवमेंट व्यवस्थित होत नाही. असं आणि म्हणून मग हे कोणी सांगायला पाहिजे, ऑर्थोपेडिक डॉक्टरने सांगायला पाहिजे. तुम्हाला कोणाला सांगितलं की बघा डायबिटीज नाही आहे, तुम्हाला कशाला सांगायचं साखर खाऊ नको म्हणून, कॅल्शियमच्या गोळ्या दिलेत ना लिहून. म्हणजे ज्या गोष्टी असतात ना त्या शास्त्रोक्त तुम्हाला जे गायडन्स आहे की नाही त्याच्याशी फॅमिलीमार्फत रोज दिलं जातं आणि म्हणून रोज तुम्ही उद्यापासून ऐका. आता इथनं गेल्यापासून आता सेक्शनला लिंक द्या, त्याच्यात ऐकायची असते, व्हिडिओ बंद असतं तरी चालेल, तर ऐकायचं. लक्षात आलं, वयाचं लक्षात आलं. जे मॅडम तुमचं 80चं काम आत्ता करायलंय. आता आयुर्वेदानं आहे की नाही शरीराची डेफिनेशन व्याख्या, आयुर्वेदाप्रमाणे आपले शरीर जे आहे ना त्याची व्याख्या म्हणजे डेफिनेशन काय, शिर्यते इति शरीरम, शिर्यते इति शरीर म्हणजे झिजतं ते शरीर. वय वाढत तसं शरीर झिजणार आहे का नाही झिजणार, त्याला एजिंग प्रोसेस म्हणतात. मग एजिंग फास्ट पाहिजे का स्लो पाहिजे, स्लो पाहिजे, बरोबर. आता आपला प्रवास पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत जीवनाचा प्रवास आहे की नाही, पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत जीवनाचा प्रवास. मग त्या प्रवासाची जी ट्रेन आहे ती पॅसेंजर पाहिजे का फास्ट पाहिजे, पॅसेंजर पाहिजे. बघा मरणाला घाबरायचं कारण नाही, सगळ्यांना एकदा येणारच आहे, तेव्हा तरी येणारच आहे. चला सांगतो ते सांगतो पॉईंट, घाबरायचं कारण नाही आहे सांगतो. आता तुम्हाला शेवट कसा पाहिजे, राम नाम सत्य, कसं शेवट कसा पाहिजे, झोपेमध्ये, झोपेत शांत, बरोबर. वेदना रहित, वेदना कुणाला नको, कुणाला म्हणजे कुणाला नको, मलाही नको आणि सेवा करणाऱ्याला पण नको, माझ्यामुळे दुसऱ्याला पण त्रास नको, बरोबर आहे. आणि कसं पाहिजे, झटपट, अजून जरा शेवटच्या क्षणापर्यंत आपली स्वतःची कामं स्वतः करीत, म्हणजे हालत चालत घेता पाहिजे.
असं पाहिजे ना सगळ्यांना चालतं बोलतं. त्याला ठराव मंजूर म्हणा की मंजूर म्हणा जनरल बॉडी ना एक मताने एक मताने आता बघा आता हात वर करायचा शपथ कोण हात वर केला एक माणूस हात वर केला तरी शपथ आता असं कुणाला पाहिजे काय बघा शेवट आहे आता काळजी करू नका शेवट एकदम शेवट पण तो कॉट घरातला असू दे किंवा हॉस्पिटलमधला असू दे कुठलाही असू दे तुम्ही कॉटवर आहे घरात असा किंवा हॉस्पिटलमध्ये असा मग आम्ही डॉक्टर लोक काय करतात भोका इकडनं पायपा करतात भोक इतक्या भोक असते काय तिथे पण भोक पडतात पाईप घालतात नाकातनं एक पाईप खालनं एक पाईप तिकडे एक पाईप तिकडे एक पाईप तुम्हाला युरिनचं पॉट त्याला आणि काय नंतर ती गादी कसली असते पाण्याची गादी असते मग तुम्हाला ऑक्सिजन व्हेंटिलेटर असं कुणाला पाहिजे हातवर करा मंजूर करा म्हणा मंजूर एक मताने मग असं जर तुम्हाला शेवट नको असेल तर थोडं विनोदाचा भाग सोडून द्या बी सिरियस खरोखर तुम्ही तुमच्यावर काम मला माझं आयुष्य सगळं आहे ना हॉस्पिटल डॉक्टर त्याच्यातच गेले होते त्याच्यातच होते आणि मी जवळनं बघायचं असं रोज आम्ही जवळनं बघतो हे पण होतात ना हॉस्पिटलमध्ये मरतात सुद्धा लोक ॲक्सिडेंट हे काय 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 नाना प्रकार तिथं सगळं बघायचं त्यामुळे आमचं माझं तर जरा कठोरच झालं जास्त काय गाणं तुझं कठीण तुम्ही किती गाणं काय कठीण असते का याला जरा हळव्यात असतात मुलांना लक्षात आलं काय सांगायला येते तर आपल्याला त्याच्यावर काम करायला पाहिजे लक्षात घ्या बी सिरियस तर आपल्याला तुम्हाला मी काय बॉडी एज सांगितलं ते वय तुमचं काय व्हायला लागलंय ते वाढलेल्या वजनामुळे काय होतंय आणि असंही बघा ही जी एजिंग प्रोसेस आहे की नाही तर ती स्लो डाऊन व्हायला पाहिजे मग जेवढं तुमचं वजन जादा असणार आहे ना म्हणून तर तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा तुमचं वजन वय जादा दाखवतं ते बॉडी लक्षात त्याला तुम्हाला वय कमी करायला काय करायला वजन कमी करा आपोआप वय कमी करा तुम्ही मॅडम जरा वजन वाढवा थोडंसं तुमचं वय तिकडे वाढलेलं पण दिसतं मसल्स वाढवून किंवा पाहिजे जी वेट लॉस झाला वाढलं तर आता शेवटचा मुद्दा आहे स्नायूंची ताकद त्याच्यात ते 27च्या महिलांना आणि 35च्या पुढं आता आहे कमी आहेत सगळ्यांचे स्नायू आता मसल स्ट्रॉंग झाले पाहिजे सगळ्यांना स्ट्रॉंग दोन गोष्टी आहेत कशामुळे मसल स्ट्रॉंग होणार काय केल्यामुळे व्यायाम केल्यामुळे कोणता व्यायाम केल्यामुळे फिरायला गेलो आणि काय करतो मसल स्ट्रॉंग होत नसतात डंबल शिवाय उचलायला पाहिजे हा स्ट्रेंथ ट्रेनिंग असते हो डॉक्टर मी दाखवतो तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला हा तेच ते म्हणजे असे वेगळे एक्सरसाइज आहे तर ते आपल्याला करायला पाहिजे तो एक भाग आणि योगा काय योगा नाही व्यायाम ते आलं पाहिजे दुसरं काय मसल स्ट्रॉंग कशामुळे होणार फूड काय खाल्ल्यामुळे कार्बोहायड्रेट काय कोणत्या प्रकारचं खाद्य खाल्ल्यामुळे प्रोटीन प्रोटीन मसलचं खाद्य काय प्रोटीन भारतामध्ये 87% प्रोटीन डिफिशियन्सी आहे आम्ही 13% आहोत मागच्या 13% तुम्ही या 87% हो डॉक्टर तुम्हाला कोण सांगणार नाही लक्षात आलं आता प्रोटीन तुम्हाला सांगतो आईच्या गर्भामध्ये बाळ मोठं होत आहे आकार घेते की नाही तर ते कशामुळे घेते माहिती आहे आई काय खाते त्याच्यामुळे होते प्रोटीन आणि फॅटमुळे होते प्रोटीन फॅट ते आकार घेतो की नाही सगळी बॉडी तयार होते की नाही तर ती केवळ प्रोटीन आणि फॅटमुळे तयार होते त्या बाळाचा जन्म होतो ते बाहेर आल्यावर मोठं होतं आहे आत्ता सुद्धा आपल्या बॉडीमध्ये जे काय तयार होतं ब्लड पेशी जे काय तयार होत असतं ते केवळ फॅट आणि प्रोटीनमुळे होतं तुम्ही दिवसभर काय खाता प्रचंड प्रमाणात कार्बोहायड्रेट खाता हे तुम्हाला डॉक्टर कोण सांगणार आणि हे तुमचं कारण आहे तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम होणं दादा तुम्हाला शुगर होणं वजन वाढण्याचं कारण काय प्रचंड प्रमाणात तुम्ही कार्बोहायड्रेट खाता सिंपल कार्बोहायड्रेट खाता आणि हे गायडन्स कोण केलं जात नाही हे आम्ही परफेक्ट करतो आणि मसल स्ट्रॉंग व्हायला पाहिजे तेवढं प्रोटीन आपण खात नाही चला आता आपण एक उदाहरण घेऊ आणि मग मी या ठिकाणी थांबतो आता बघा मॅडम तुम्हाला किती वजन तुम्हाला आता प्रोटीन किती लागते माहिती आहे किती खायला पाहिजे दिवसभरात किती खायला पाहिजे 24 तासात असे तुम्हाला सांगतो किती ह्याच्यावर कमीत कमी प्रोटीन किती खायला पाहिजे एका दिवसात जेवढं तुमचं वजन आहे तेवढं ग्रॅम तुमचं वजन किती आहे बघा तेवढं ग्रॅम तुम्ही प्रोटीन खायला पाहिजे आता मॅडमचं वजन आहे 73 म्हणजे 70 ग्रॅम तरी तुम्ही प्रोटीन खायला पाहिजे 24 तासात आता प्रोटीन कशातनं मिळतं कशातनं मिळतं ड्रायफ्रूट फिश बरोबर आहे चिकन
डाळीतून, कडधान्यातून, अंडी अंडी दूध दुधाचे पदार्थ अंडी त्यातनं पण मिळते. आता ह्या सगळ्यातनं प्रोटीन मिळते, बरोबर आहे. मग ही प्रोटीनची पूर्तता आपल्याला होत नाही. लक्षात आलं? आता मॅडमना बघा, मी तुम्हाला सांगतो, दुधातनं यांना प्रोटीन द्यायचं आहे. 70 ग्रॅम प्रोटीन दुधातनं द्यायचं आहे. 1 ग्लास दूध पिला की 9 ग्रॅम प्रोटीन जाते. 1 ग्लास दूध प्यायचं, 9 ग्रॅम प्रोटीन. मॅडमना किती ग्लास दूध प्यायला पाहिजे? असू दे आम्ही उद्या किती ग्लास दूध प्यायला पाहिजे? बरोबर आहे, 9 ते 72, 8 ग्लास. पैशाचा प्रॉब्लेम नाही, पैसे भरपूर आहे. 8 ग्लास मॅडम दूध आता प्यायचं आणि पचवून जातं. प्रॅक्टिकल मध्ये शक्य आहे? नाही. बाजूला आता उदाहरण घ्यावं मी. आता डाळीतनं पण प्रोटीन मिळते. डाळ कुठली पण डाळ असते. 30 ग्रॅम डाळ खाल्ला की 6 ग्रॅम प्रोटीन मिळते. 30 ग्रॅम डाळ खाल, कुठली पण डाळ घ्या, ते पण C ग्रेडचं असतं. तुम्हाला 6 ग्रॅम मिळत नाही, 3, 4, 5 कमीच मिळत आहे. आता मॅडमना 30 ग्रॅम खाल्ल्या 6 ग्रॅम, तर त्यांना 70 ग्रॅम प्रोटीन पाहिजे. किती ग्रॅम डाळ खायला पाहिजे? 360. बरोबर आहे, 360 अंदाजे. बरोबर परफेक्ट. CA आहे काय? हा बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? तर 360 पैसे आहेत मॅडम. परत ते आणा, शिजवा, खावा, पचवून दाखवा. प्रॅक्टिकल मध्ये शक्य आहे? प्रोटीन कसं मिळणार गाडीला? आणि प्रोटीन म्हणजे अमायनो ऍसिड. कोण तुम्हाला सांगणार नाही. लक्षात आलं? तुम्हाला किती पण आपण फिश खातो, पनीर खातो, किंवा आणखी काय खातो, अंडी खातो, डाळ खातो, उसळ खातो, पालक खातो, वगैरे की नाही. प्रोटीन म्हणजे अमायनो ऍसिड 20 ते 22 प्रकारचे असतात. हे कोण तुम्हाला नॉलेज देणार नाही, कुठलाही डॉक्टर सांगणार नाही. मग प्रोटीन म्हणजे जप करतात, माळ असते, जपाची माळ, त्याच्यात किती मणी असतात माहिती आहे? 108 मणी असतात. तर तशी ती प्रोटीन म्हणजे अमायनो ऍसिडची चेन असते. ती 20 ते 22 प्रकार असतात. पण त्यात 9 असतात ना, तर ते 9 इसेन्शियल म्हणतात. ते बॉडी तुमची तयार करू शकत नाही. जे तुमच्या आहारामधनं जर वर्ण गेले, तर राहिलेले 20 12 राहिलेले 11 बॉडी तयार करते. त्याला तुम्हाला काय करायला लागत नाही. 9 अधिक 11 किती? 20. पूर्ण प्रोटीन. तेव्हा तुम्ही प्रोटीन काय करायला पाहिजे? मी जे आता काय खाता प्रोटीन, त्यातनं 9 इसेन्शियल जातात का नाही कुणाला माहिती आहे? मी काय कशात आता प्रोटीन पाहिजे पण हे सगळं खा, पण 9 इसेन्शियल जातात का नाही तुम्हाला माहिती नाही. ते 9 जाते माहिती नाही. आणि बॉडी आपल्या पण तयार करते 11 आणि प्रोटीन मसल तुमचं हृदय आहे की नाही? प्रत्येकाचं हृदय तुमचं एवढं आहे. आपल्या एवढं असतं. तुमची ऊन लहान असेल तर तुमचं हृदय लहान असेल. तुमची ऊन मोठी असेल तुमचं एवढं हृदय असेल. त्या हृदयाला कसं सुरक्षित ठेवला की ठेवला काय काय ह्याच्यात तिला सोडून नसाल त्याच्यावर तुम्ही अन्याय करा. कुठला पार्ट आहे यातला सांगा? हा मोठे सांगा, मोठे सांगा. अजून लिव्हर. कशाला? त्या लिव्हरवर प्रचंड अन्याय करतात. आता बघा, कोणाकोणाला वजन कमी करायचं आहे, कोणाकोणाला डायबिटीस मुकवायचं आहे, कोणाकोणाला फिटनेसवर काम करायचं आहे. वर तुमच्या लिव्हरवर काम करायला पाहिजे, त्याचं संरक्षण करायला पाहिजे. फ्री लिव्हर गट, प्रोटेक्ट युअर लिव्हर. फ्री लिव्हर गटला काय फील करता? तुमच्या लिव्हरचं प्रोटेक्शन करता. प्रचंड अन्याय करतात. रात्री कोणाकोणाला झोपेच्या तक्रारी आहेत. मग आता तुम्हाला झोपेचं सांगतो आणि आम्ही थांबवतो. तुम्हाला वजन कमी करायचं आहे, डायबिटीस मुक्त औषध मुक्त व्हायचं आहे. आता मला ना वजन कमी करायचं आहे, ना मला औषध मुक्त व्हायचं आहे. मला माझ्या फिटनेसवर काम करायचं आहे. एकच गोष्ट, तुमच्या रात्रीच्या झोपेवर काम. वजन कमी करा, औषध मुक्त व्हा, किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, फिटनेसवर काम करायचं. तुमच्या प्रचंड झोपेवर काम करायचं. आज तिथेच आहे, तुमचं वजन कमी होणार, औषध मुक्त होणार, रात्री झोपे. त्या झोपेवर किती काम करायला पाहिजे हे तुम्हाला डॉक्टर सांगणार नाही. तुम्हाला झोपेची गोळी नव्हती, झोपेची गोळी घेतलो, झोप लागली म्हणून तुमचं त्या झोप लागली म्हणून असं नसतंय. तर नॅचरल जी झोप आहे ना, तर ती असते. झोपेची क्वालिटी, तुम्ही किती वेळ झोपता, तुम्ही किती काळ झोपता, रोज डिटॉक्सिफिकेशन, रोज तुमचं लिव्हर स्वच्छ करत असतं, ब्रेन त्याचं सगळं मिळते. पण जी प्रोसेस आहे ना, हे नॉलेज तुम्हाला कुठलाही डॉक्टर देणार नाही. हेच सायंटिफिक नॉलेज आम्ही द्यायला पाहिजे सध्याची फॅमिली. म्हणून आमच्या कॉलवर लोक औषध होलसेलमध्ये तुम्हाला दिसतील का? हे सगळे तुमचे हार्टचा प्रॉब्लेम सगळे 18 गोळ्या, सकाळी 9 गोळ्या, संध्याकाळी 9 गोळ्या हार्टवरच्या वेगळ्या वेळा डॉक्टरने बंद केल्या. आम्ही नाही, आम्हाला अधिकार नाही. तुम्हाला औषध घे म्हणायचा पण अधिकार नाही आणि तुमचं औषध बंद करायचा आम्हाला अधिकार नाही. आम्ही तुमची लाईफस्टाईल, तुमचं खाणंपिणं, न्यूट्रिशन
कॉन्सन्ट्रेशन, तुमच्या माइंडवर काम, हे कलेक्टिव्हली एकत्रित परिणाम. लक्षात आलं? पुन्हा कोणाला औषध गुंफायचा शेवटचा प्रश्न आणि एकदा सगळ्यांना एक करा मिनिट. करा माझ्यासाठी. आता कुणाला काय विचारायचं असेल तर कॉमन मध्ये विचार. पित्तवाच्या गोळ्या असतो ना, ओमेजी वगैरे ते तात्पुरतं असतं. सगळं कशामुळे पित्त वाढण्याची तेवढी कारणं असतात. ही सगळी कारणं जर आम्ही गाईड करतो त्याच्यावर तुम्ही काम करा. तेवढं तुमचं ऍसिडिटी वाढत, तुमचं एन्व्हायरमेंट रक्ताचा pH बदलतो, सगळे कोलॅप्स होते आहे. पित्ताचा नुसता त्रास असल्यामुळे. कॅलरीचा प्रकार काय आहे? हा कॅलरीचं सांगतो तुम्हाला. कॅलरीचं थोडक्यात तुम्ही कमीत कमी आपल्याला कॅलरी किती लागतात? 1000 ते 1200 लागतात. काही करू नका, दिवसभर झोपून राहा, काही करायचं नाही, उठायचं नाही, काही नाही, खायचं नाही, प्यायचं नाही. तर किती लागतात कॅलरीज? 1100, 1000 ते 1200. तुम्ही दिवसभर झोपून असता काय? नाही, त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त. तुम्हाला झोपेच्या रेस्टिंग मेटाबॉलिझम म्हणतात, झोपेच्या काळात तुम्हाला कॅलरी जास्त लागतात. तुम्हाला आता ऊर्जा, एनर्जी दिवसभरात जास्त पाहिजे का रात्री झोपेत पाहिजे? दिवसभरात. का दिवसभरात पाहिजे हे माहिती नाही लोकांना. तुम्हाला दिवसभरात जास्त ऊर्जा लागत नाही. पर्सेंटेजमध्ये तुम्हाला सांगतो, टक्केवारीमध्ये 100% ऊर्जा, एनर्जी, ताकद तुम्हाला 60 ते 70% ऊर्जा, एनर्जी रात्री झोपेत लागते. 10 ते 15% ऊर्जा तुम्हाला, 15 ते 20% ऊर्जा तुम्हाला दिवसभर लागते. कामधंदा, उद्योग, पळता इकडे तिकडे की नाही, त्याला फक्त 15 ते 20% लागते. आणि 15 ते 20% ऊर्जा तुम्ही दिवसभर जे का खाता पिता त्याचं काय पचन होण्यासाठी वगैरे लागते. 60 ते 70% ऊर्जा केव्हा लागते? रात्री झोपे. काम कुठं करायला पाहिजे? रात्री झोपेमध्ये. वजन कुठं कमी होणार? रात्री झोपे. सगळं तुम्हाला लई घाम काढावा लागत नाही. 60 ते 70% ऊर्जा कॅलरीज तुम्ही वापरणार आहे रात्री झोपेत. झोपेवर काम करायला पाहिजे का नको? कशाला लई व्यायाम करावा लागते? हाफ पॅन्ट घालते, बूट घालते आणि पळत सुटते. काय आवश्यकता नाही. लक्षात ज्यांना कुणाला पळायचं आहे की पळू दे. तुम्हाला आम्ही घरात रिलॅक्समध्ये वजन कमी करतो. तर काय काळजी करू नका. नुसतं म्हणजे नुसतं जरा जरा हलवायचं. काय लई व्यायाम करायला लागत नाही. हे जे आहे की नाही आम्ही तुम्हाला सांगितलं. लक्षात आलं कॅलरीजचं. आणि एक मुद्दा सांगतो कॅलरीजचा. आम्हाला हे तुम्हाला आहे की नाही, तुम्हाला डाएट प्लॅन सांगताना ते जरा उपयोगी पडतो. आता बघा, तुम्हाला गुलाबजामुन 100 ग्रॅम गुलाबजामुन, त्यातनं तुम्हाला 100 कॅलरीज मिळाले. 100 कॅलरीज मिळाल्या गुलाबजामुनमधनं. आणि 100 कॅलरीज तुम्हाला कोशिंबीरमधनं मिळाल्या, सॅलडमधनं. तेवढ्याच कॅलरी दोन्हीकडे तेवढ्याच मिळाल्या. उपयोगी कुठल्या आहेत? सॅलडमधल्या का उपयोगी आहेत? कॅलरी तेवढ्याच आहेत. कॅलरी कॅलरीज आहे. हां, मग त्यानं काय होत आहे? बरोबर आहे. तर त्यानं काय होतं? तुमच्या रक्तातली साखर वाढते, इन्शुरन्स स्पाइक होते. तुमच्या इकडे रक्तातली साखर वाढत नाही, इन्शुरन्स स्पाइक होत नाही. कॅलरी पाहिजे आहे. कशातनं कॅलरी घेता? लक्षात आलं? आणि वजन कमी करताना हे जे आहे की नाही, कॅलरी काउंट विसरून जा. तुम्हाला सगळे डायटेशियन फिरवतात त्यांनी कॅलरी भोवती, ते आउटडेटेड आहे. त्याच्यातनं एवढ्या कॅलरीज, त्याच्यातनं तेवढ्या कॅलरीज, त्याच्यातनं तेवढ्या कॅलरीज, म्हणजे बर्न किती करायच्या तुम्हाला ते माहिती आहे. 10,000 पावलं चालायचं वगैरे माहिती माहिती आहे. दिवसभरात 10,000 पावलं चालायचं. रात्री 12 वाजले तरी 12 वाजायच्या आत पूर्ण करायचे. 950 झाले ते आणि पण चालते. 10,000 पूर्ण करते. मूर्खपणा आहे. काही संबंध नाही 10,000 पावलं चालणे आणि वजन कमी करणे. अरे 10,000 पावलं चालतोस, दिवसभरात काय काय खातोस, केव्हा खातोस, त्याच्यावर काय काम? 10,000 पूर्ण करते, प्रामाणिकपणाने करते. पण इकडे काय चाललंय ते इकडे काय लक्ष नाही. हे जे गायडन्स आहे की नाही, हे कोण करत आहे? चला थांबूया. आता माझ्याकडे समोर कोण कोण येणार आहे? नाही, जेनरिक औषधं आहेत नाही सर. जेनरिक औषधाचा पण तसाच चांगला उपयोग असतो. त्याच्यात हे कंपन्यांची तुम्हाला काय असतं, त्यांची ती मोनोपॉली असते. त्यांनी ते दर वाढवलेला असतो. जेनरिक औषधाचा तुम्हाला उपयोग होणार नाही आणि नाही होणार, साईड इफेक्ट होणार. जेनरिक औषधाचा पण तसाच चांगला उपयोग. स्वप्न पडत स्वप्न पडतो कार्य चालू आहे, म्हणजे ती शांत होत नाहीये. आता कमी वयाप्रमाणे की नाही, वय कमी जास्त असते. कमीत कमी 6 ते 8.
त्याला तुमचं हृदय वीक असतं सर, त्याला काम करायला पाहिजे, लक्ष वीक असतं. त्याला